सकाळी झोपेतून उठलं की सगळ्यात अगोदर भेटायचं ते म्हणजे झाडूला. तर पूर्ण घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी माझ्याकडेच असतं झाडू मारायचं. आईसाहेबांची काय कंबर दुखते त्यामुळे त्यांना काय मी मारू देत नाही. तोपर्यंत आईसाहेबांनी रानातनं जाऊन शेवग्याची शेंग, घेवड्याची शेंग, कोथिंबीर आणि पालक या सगळ्या भाज्या आणून ठेवल्या होत्या. मग आईसाहेबांनी शेंगदाणे वगैरे भाजून घेऊन त्याचं कूट करून घेतलं. मी मात्र मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले आणि अक्काबाईनं दिलेला रात्रीचा मसाला भात गरम करून खाल्ला. सोबत आपली रानातली ताजी ताजी काकडी पण होती. तोपर्यंत आईसाहेबांनी दिली एक ऑर्डर मला. आकाचा फोन आला होता की थोडी रानातली वांगी आणि कोथिंबीर दे म्हणून. मग तेच घेण्यासाठी मी इथं आले होते. हिरवीगार कोथिंबीर पण घेतली. मेथीची भाजी, पालक, शेपूची भाजी अशा भरपूर साऱ्या भाज्या मक्यात लावल्या होत्या बरं का. पण त्या लहान असल्यामुळे अजून काय मी घेतल्या नाहीत. मग आपल्या घरासमोर फरशी टाकायला चालू आहे त्यासाठीच कामाला गौंडी मामा आले होते. त्यांनाच आईसाहेबांनी चहा करून दिला. बेसन पोळी, चपाती आणि आजीबाईचा गुरुवार असल्यामुळे मस्तपैकी शाबू त्यांना देऊन आले. आजीचा एकटीचाच गुरुवार असतो पण शाबूची कढई मात्र खूप मोठी असते. त्या दिवशी आपल्याला भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या की आजीला तुम्ही फराळाचं काहीच दिलं नाही. आकाच्या घराची पूजा होती त्या दिवशी. आजी घरून येतानाच भरपूर सारा शाबू खाऊन आली होती आणि एकदा जर शाबू खाल्ला की त्यानंतर ती काही खात नाही. आणि आकानं आल्या आल्या मसाले दूध पण करून दिलं होतं पण त्याचा काही व्हिडिओ मी शूट केला नव्हता. आता प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ शूट करायचं म्हटलं तर एन्जॉयमेंट कधी करायची. खूप साऱ्या कमेंट येतात की तुम्हाला दोघींना घरी बसून काय काम आहे, फालतूकचे व्हिडिओ टाकत राहता. आणि अशा पण कमेंट येतात की आजीला सगळी रानातली कामं करायला होता. पण मोठ्या व्हिडिओमध्ये हे सगळं क्लिअर केलेच तरी पण मी अजून एकदा सांगते तुम्हाला. आपल्या सालावरच एक कुटुंब ठेवलेत. काका काकू आणि त्यांची एक मुलगी. ते कायमच रानात असतात आपल्या. आणि कामाला 2-3 बायका आहेत ते पण कायमच्याच आहेत. आजीला फक्त त्यांच्या मागं फिरायचं असतं म्हणजे काय करायचं काय नाही हे सांगत असतात. आणि रानात भैया, बाबा, आजी हे सगळेच असतात. आणि आईसाहेबांना बीपीचा त्रास असल्यामुळे आम्ही काय त्यांना रानात जाऊ देत नाहीत. उन्हामुळे वगैरे त्यांना त्रास होतो आणि चक्कर पण येते त्यामुळंच. मग माझीच रूममधली थोडीफार कामं होती. मनी प्लांट वगैरे सगळे धुवून ठेवली. आणि अशा पण काही कमेंट आले होते की काय रूममध्ये सगळी हिरवळच करून टाकली, शोच घालवला असं तसं. पण मला मनी प्लांट आवडतं आणि हे सगळं आईसाहेबांनी मला लावून दिलं. सो मी सगळं मस्तपैकी डेकोर करून ठेवलं हे. अशी माझी कामं असतात दिवसाची. त्यानंतर मला तर खूप कंटाळा होता. थोडीशी झोपले आणि मस्तपैकी जिमला आले. तसं तर जिम लावून 15 दिवस झालेत पण तुमच्यासोबत काय शेअर केलं नव्हतं. म्हणलं चला आजपासून मिनी व्लॉगला पण चालू करूया. त्यानंतर अक्काकडे आले होते. म्हणलं जाता जाता अक्काला पण भेटून जावं. तिथं मस्तपैकी लस्सी पेले आणि आले घरी. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.